साहिल उलवेकर यांना आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती. रोशनजी जर सांगायचं म्हणलं तर सध्या ग्रामीण क्रिकेटमध्ये तुम्ही तलोजाच्या विभागामध्ये या खेळाडूचं नाव चर्चेमध्ये त्याच्या वेगामुळे आणि या वयामध्ये ज्या वेगाने तो गोलंदाजी करतोय मला असं काय वाटतं की येणाऱ्या भविष्यामध्ये या खेळाडूवरती देखील सर्वांच्या नजर असेल. खेडूपाडा गावाची एक स्पेशली ओळख राहिली की या गावाने चांगले गोलंदाज दिलेत. दादा भोईर असतील, राहुल उलवेकर असतील, सध्याच्या घरीला फिरकीचा जादूगर भावेश उलवेकर असेल आणि त्यांच्या मागे आता जर सांगायचं म्हणलं तर साहिल त्या प्रकारची कामगिरी करतोय. म्हणजे एक काळ असा होता की ग्रामीण क्रिकेट खूप बॅकफूटवरती होतं, परंतु या मागील 5-10 वर्षामध्ये ग्रामीण क्रिकेटने एवढी मोठी मुसंडी मारली. आजच्या घडीला तुम्ही ओपन क्रिकेटमध्ये जाल तर एखादा मातब्बर संघ तुम्ही पाहाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला 3 ते 4 खेळाडू हे ग्रामीणचे पाहायला मिळतात. ही सर्वाधिक अभिमानाची गोष्ट आहे. तर सामन्याला मात्र होते सुरुवात. पहिला चेंडू राईट अप ओव्हर द विकेट. साहिल सामना करतील परेश. भन्नाट वेग 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 प्रचंड वेग आपला पाहायला मिळाला. आगीचा निखारा जणू का टाकावा की काय आणि या आगीच्या निखाराला स्पर्श केल्यानंतर होरपळून जाईल की काय अशी भीती परेशला वाटली की काय अशी म्हणावं लागेल. चेंडू येतोय निर्धाव आणि सुरुवात झाली आहे सामन्याला. प्रचंड वेगवान चेंडू मात्र साहिल यांचा राहिलाय पहिलाच. अजून एक चांगला चेंडू होता. प्रचंड भन्नाट वेगवान गोलंदाजी केली जाते. खेडूपाडा एक्सप्रेस या नावाने का संबोधलं जातं या खेळाडूला याचं कुठेतरी पुन्हा एकदा प्रेक्षकांना आठवण करून देतोय. अपेक्षा हीच राहणार आहे. समोर 2 मोठे फलंदाज आहे. एकानं टेनिस क्रिकेटचा भूतकाळ सांभाळलाय आणि वर्तमान देखील सांभाळतोय आणि दुसरीकडे मात्र ज्याच्या हातामध्ये टेनिस क्रिकेटचं भविष्य आहे असा परेश आणि गोलंदाजीच्या मार्कवरती मात्र आपण पाहतोय की वन ऑफ द बेस्ट रायझिंग यंगस्टर अर्थातच साहिल. स्ट्राईक वरती आपण पाहतोय तुषार यांना, मन्नी यांना. तर बॉलिंग मार्कवरती साहिल यांच्या मनामध्ये एक प्रश्नचिन्ह वादळ चाललं असेल की आता चेंडू कुठल्या टप्प्यावरती टाकायचा. भरपूर मोठी आखूड टप्प्याची गोलंदाजी केली जाते. आपला स्वाभाविक खेळ आठवावा लागेल साहिलला, कारण की मागील दोन्ही चेंडू खूप चांगले टाकले गेले होते. यावेळेस मात्र निर्णय बदलला आखूड टप्प्याच्या गोलंदाजी करण्याचा आणि आखूड टप्प्याची गोलंदाजी थोडी अतिरिक्त उसळी घेते की काय. पंचांचा इशारा वाईड बॉलचा येतोय आणि एक बाउन्स अर्थात 1 बाउन्सचा इशारा देखील दिला जातोय. वेग वेग खूप चांगला वेग. तर चल प्लीज पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. प्लीज विनंती असेल. तर निश्चित स्वरूपाने वेग आपल्याला जरूर पाहायला मिळाला साहिल यांच्या गोलंदाजीमध्ये. यावेळेस मात्र थोडासा धीम्या गतीने टाकलेला चेंडू. थोडासा दबाव तंत्राचा इथे कुठेतरी वापर केला जातो की काय. माहिती आहे परेशची विकेट किती इम्पॉर्टंट आहेत आणि अशा प्रकारची धावपेच क्रिकेटमध्ये आपण सातत्याने पाहतो जे मात्र विरोधी संघाच्या माध्यमातून एका चांगल्या फलंदाजावरती टाकण्याचे प्रयत्न केले जातात. ही मॅच खूप इम्पॉर्टंट असणार आहे. या मॅच मध्ये भरपूर काय पाहायला मिळेल, परंतु यावेळेस बघा यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त करतोय, फर्निचर डिस्ट्रॉय करतोय आणि मनामध्ये जे ध्येय गाठलं गेलं होतं साहिलच्या माध्यमातून त्या ध्येयाला स्पर्श करणारा हा पहिला पाऊल यशस्वीरित्या पडतंय. फलंदाज परेश कडके बॅक टू द डगआउट. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा वाच. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना. तीन चेंडूचा खेळ मात्र समाप्त झाला आणि स्कोर कार्डवरती आपण पाहतो की 5 धावा अंकित केल्या गेल्यात आणि महत्त्वपूर्ण विकेट. मित्र म्हणाल की हा पहिला बिग ब्लो आहे जो मात्र साहिलने स्पर्श केलाय आपल्या संघासाठी. साहिलने मात्र पहिल्या चेंडूवरती मात्र अर्धशतक वीर मागील सामन्याचा परेश याला तंबूचा रस्ता दाखवला
आणि यावेळेस मात्र आपण पाहतो की उजव्या एसटीच्या खूप लांबून जाणारा हा चेंडू, पंचांचा इशारा इथे मात्र येतो वाईड बॉलचा. एक्स्ट्राच्या माध्यमातून धावफलकावरती एक धाव जरूर अंकित होते. ओरपी चेंडू आता लॉक जरूर केलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू येतोय सीमारेषेच्या जवळ. पंचांचा इशारा अद्याप येणं बाकी आहे. चेंडू रोखला गेलाय. चेंडूचं लँडिंग हे कुठेतरी सीमारेषेच्या अलीकडे झालंय आणि चेंडू मात्र या चेंडूवरती येत आहे ती सिंगलने मात्र धावफलक थोडंसं वधारते. स्कोर मात्र जाऊन थांबते 7. चेंडूंची जर का संख्या सांगायची 4 पूर्ण होते. 2 चेंडू येणं बाकी आहे. 7 धावा स्कोर कार्डवरती आल्या आहेत. परेश कडकेला जाळ्यामध्ये अडकवण्यामध्ये यशस्वी साहिल झालेत, परंतु अद्याप देखील तुषार शर्मा याच्यावरती नजरा असतात. आणि तुषारला माहिती आहे की साहिलचं हे षटक थोडंसं शांत खेळायचंय, त्यानंतरचे उर्वरित 3 षटकं याच्यावरती मी प्रहार करू शकतो. ही एक मास्टरमाइंड खेळी असते मोठ्या खेळाडूची. तुम्ही किती मोठे फटके लगावता याहून अधिक महत्त्वाचं हे असतं की तुम्ही विकेटवरती कशा प्रकारचं कॅल्क्युलेशनचं क्रिकेट खेळता. हे सर्व काही तुम्हाला तुमचा अनुभव शिकवतो आणि तेच मात्र तुषारच्या खेळीमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. चेंडू 1ने प्राप्त होते धावफलकावरती भर. 8 धावा या स्कोर कार्डवरती येत आहेत. 1 to go. राईट ओव्हर द विकेट. शेवटचा बॉल. प्रचंड वेगवान चेंडू. पंचांचा इशारा मात्र आपण पाहतोय की व्हाईट बॉलचा येतोय. रबर बॉलचं क्रिकेट एक काळ होता. मुंबई सारख्या परिसरामध्ये पावसाळी क्रिकेटला खूप वेगळी पसंती होती आणि त्या काळामध्ये पावसाळी क्रिकेट देखील टेनिसच्या बॉलवरती खेळायला लागायचं. त्यानंतर हळूहळू करून रबर बॉलने त्याची जागा घेतली आणि आज जर सांगायचं म्हणलं तर खूप मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा चालू आहेत. काल जर सांगायचं म्हणलं तर कोलगेट ग्राउंडच्या मैदानावरती धर्मवीर चषक पार पडतोय, ज्याच्यामध्ये मात्र भिवंडी स्काय रायडर्स भिवंडी या संघाने घाटकोपरचा तो संघ आहे ज्याच्यामध्ये भावेश शेलार असेल, त्याच्यानंतर एकट घरचा आपला अमित यांनी मात्र जो खेळ दाखवला ना मित्रांनो, नक्कीच आवडून सांगेल ती मॅच तुम्ही बघा. संपूर्ण दिवसभर त्या दोन्ही फलंदाजांनी अक्षरशः नेत्रदीपक खेळ दाखवला आणि अक्षरशः आपल्या जवळचाच कामोट्याचा बारक्या देखील त्या स्पर्धेमध्ये खेळतो. 2.5 लाख रुपयाची क्रिकेटची स्पर्धा ती चालू आहे आणि रबर बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून त्या स्पर्धेला संबोधलं जातं. आज फायनलचा दिवस आणि जवळजवळ असं वाटतं की फायनल चालू होते की काय. नक्कीच भिवंडीमध्ये देखील तब्बल 3.5 लाख रुपयाची क्रिकेटची स्पर्धा चालू आहे. बघा रोशनजी, एक काळ होता 5 आणि 4,000 रुपयाची क्रिकेटची स्पर्धा आपण खेळायचो. बघता बघता तिचं रूप 10,000मध्ये आलं, त्यानंतर लाखाच्या घरामध्ये गेलं आणि आज जर सांगायचं म्हणलं तर 3.5 लाख रुपये, 10 लाख रुपये. यस, रोशनजी काल तिथे होते भिवंडीमध्ये. खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि आज रोशनजी आपल्यासमोर जुडले गेलेत. म्हणजे या स्पर्धेच्या माध्यमातून काहीतरी नौखं कळंबोलीकरांना आजमावा मिळते. तर पॅडलाईन वरती टाकलेला चेंडू. अक्षय आलेत गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू खूप चांगला होता अक्षय यांचा. शरीराचा वेध घेणारा चेंडू. मन्नी यांच्या शरीराचा वेध चेंडू घेतोय. डॉट बॉल जरूर येतोय आणि आता सर्व बाजू आहेत ना त्या मन्नीच्या बाजूने झुकलेला आपल्याला पाहायला मिळतंय. कारण की सध्याच्या घडीला धावसंख्या थोडीशी बॅकफुटवरती आहे आणि अशा क्षणामध्ये मन्नीचं क्लिक होणं गरजेचं असेल त्याच्या संघासाठी. अकुटप्प्याची लाईन होती आणि अक्षरशः वाटच पाहत होता की काय मन्नी. शॉर्ट ऑफ लेन पूल केलाय सक्सेसफुल. आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी आपल्या पॅव्हिलियनला देतो ही सलामी. फुल सक्सेसफुल, वंडरफुल आणि सरळ सीमारेषेच्या पलीकडे चेंडू होतोय गुल. 6 धावांसाठी आलाय हा षटकार आणि षटकार मात्र धावफलक खूप वेगाने वधारतोय, जाऊन मात्र थांबतोय ते म्हणजे 15च्या घरामध्ये. 15 रन ऑन स्कोर कार्ड. अक्षयचा आता स्वाद घेतला, परंतु यावेळेस बघा डाऊन द ट्रॅक जात पावलांचा खूप चांगला वापर. तांत्रिक दृष्ट्या, टेक्निकल दृष्ट्या हा खेळाडू किती साऊंड आहे हे मात्र मनी दाखवतोय. येतोय 6 धावांसाठी षटकार.
तर डाऊन द ट्रॅक जात पावलांचा खूप चांगला वापर तुषार शर्मा यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तुषार शर्मा या चेंडूवरती आपला विंटेज टच दाखवत आहेत, ज्यासाठी तुषार ओळखले जातात. षटकार येतोय मागील चेंडूवरती, परंतु त्याच्यानंतर कमबॅक करणं गरजेचं होतं. अक्षय देखील खूप चांगला कमबॅक करतायत या चेंडूवरती. निर्धाव चेंडू टाकतायत. बघा तुषार यांच्या विरोधामध्ये निर्धाव चेंडू टाकणं म्हणजे खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणलं तर परीक्षेमध्ये पास होणं. आणि सध्या तरी या परीक्षेमध्ये पास झालाय या चेंडूवरती अक्षय. अकुटापेची लाईन होती, चेंडू हवेमध्ये, बॅटीचा आउटसाइड एज घेत लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतो की काय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित. कम्मालीचं क्षेत्ररक्षण राहिलं या क्षेत्ररक्षकाकडून. बजरंग यांचे छोटे बंधू आहेत आणि निश्चित स्वरूपाने कम्मालीचं क्षेत्ररक्षण राहिलं या खेळाडूकडून. 5 चेंडूचा होतो खेळ समाप्त. 22 धावा स्कोर कार्डवरती आल्यात. शेवटचा चेंडू अद्याप देखील येणं बाकी आहे आणि अपेक्षा हीच राहील अक्षयची की या चेंडूवरती काहीतरी कामगिरी केली पाहिजे. रबाडा खूप चांगल्या पद्धतीने धावक संख्येला साथ देतोय. मनी यांच्या खांद्याला खांदा लावून खूप बरं वाटतं जेव्हा एकीकडे लेजेंडरी खेळाडू असतात आणि दुसरीकडे मात्र येणारं भविष्य त्यांच्याबरोबर खेळतो. त्यावेळेला मात्र या नवोदित खेळाडूंमध्ये देखील एक आत्मभावना उजागर होते, ती म्हणजे विजयाची. आणि तेच मात्र आपल्याला पाहायला मिळेल का. षटकाचा होतो खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती येत आहेत. त्यामध्ये एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 22 धावा 11.00 ची सरासरी इथे मात्र राखली जाते फलंदाजांच्या माध्यमातून. वरती आलेत सुहास करे. थोडासा धीम्या गतीने चेंडू मात्र टार्गेट करण्याचा प्रयत्न होता यष्ट्यांवरती. अगदी यष्ट्यांच्या जवळून चेंडू जातो की काय. पंच किशोर यांचा इशारा येतोय वाईड बॉल. KPLचं सीझन गत वर्षाचं या खेळाडूने अक्षरशः गाजून सोडवलं होतं आणि बायकरमॅन ठरला होता. आणि तोच सुहास आता मात्र आपण पाहतोय की बॉलिंग मार्कवरती आलाय. एक धाव कंप्लीट. मनीष तिथे उपस्थित. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी देखील तेवढी चांगली होते, परंतु 2 धावा वेगाने इथे मात्र तुषार कंप्लीट करतोय. चिंट्या तिथे उपस्थित होते आणि चिंट्याने मात्र खूप चांगला कॅच पकडलाय आणि आनंद जल्लोष उत्साह मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजे स्वर्गीय रणजित कट्टे पाटील DJ किंग्स 11 संघाच्या पॅव्हिलियन मध्ये. 15 या धावसंख्येवरती मात्र तुषार बाद होतात. बघा परेशला परतीच्या प्रवासाला लागलं आणि त्याच्यानंतर सुहासवरती विश्वास दर्शवला गेला आणि सुहासने देखील आपली कामगिरी चोख पद्धतीने निभावली. आणि सर्वाधिक मोठा अडसर जो विजयाच्या मधला होता, जो एक अडसर नव्हता तर अक्षरशः एखाद्या डोंगराप्रमाणे उभा होता, त्याला मात्र दूर केलंय आणि तुषार थोडेसे नाखुश असणार आहेत. चांगला कमबॅक राहिला. तर जरूर आपण पाहतोय की सुहासला मात्र खूप मोठं यश मिळतंय. ज्या फलंदाजाने मागील षटकामध्ये मात्र 2 मोठे फटके खेचले आणि त्याच्यानंतर असं वाटलं होतं की आता हा खेळाडू बरसतो की काय, परंतु सुहासने मात्र त्याला थांबवलंय, परतीच्या प्रवासाला पाठवलंय आणि पुन्हा एकदा सांगितलंय की मला का माझ्या संघाच्या माध्यमातून पाचारित केलंय गोलंदाजीसाठी. आणि स्वतः कर्णधाराच्या भूमिकेमध्ये कदाचित भार सांभाळतात की काय म्हणावं लागेल, अशी सत्यवंत सूर्यवंशी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. खूप चांगले सपोर्टर आहेत सत्यवंत सूर्यवंशी या संघाचे आणि आवर्जून ज्या वेळेला हा संघ परफॉर्म करतो त्या वेळेला मात्र असतात उभे. परंतु यावेळेस चांगला चेंडू होता. गुडलेन स्पॉटवरून मात्र चेंडूला उसळी दिली गेली आहे. चेंडू निर्धाव येतोय आणि या निर्धाव चेंडूच्या बरोबरीने मात्र आपण पाहतोय की धावफलकावरती पुन्हा एकदा ब्रेक लावण्याचं काम सुहास करतोय. छोटा रनअप
नीट आणि क्लीन ॲक्शन. रिशचा खूप चांगला वापर करतात. फलंदाजी खूप चांगली, गोलंदाजी खूप चांगली. डेडिकेशन बियॉन्ड्स द बाउंड्री आहे या खेळाडूचं, सुहासचं. वाईट बॉलचा इशारा, येस. आणि ज्यामुळेच की काय या खेळाडूला जिद्दी खेळाडू म्हणून सातत्याने संबोधलं जातं. तुम्ही किती चांगला क्रिकेटचा खेळ दाखवता याहून अधिक महत्त्वाचं असतं की विजयाच्या शेवटच्या क्षणापर्यंतचे प्रयत्न तुमचे किती चिकाटीचे असतात. कारण की एक निर्णय पूर्ण मॅच पलटून देऊ शकतो. या चेंडूवरती 2 धावा आल्यात. 2 धावा आल्यात या बॉलवर. ओव्हर द विकेट. हलकासा ओव्हर पिच चेंडू लॉब जरूर केलाय. नितीनच्या बॅटिंगमधून पाहायला मिळतोय षटकार. सीमारेषेच्या पलीकडे चेंडू येतोय, फरार, षटकार. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतो की नितीनच्या बॅटिंगमधून आलेला हा षटकार आता मात्र स्कोर काढला. नवसंजीवनी निश्चित स्वरूपाने होते. गरज होती एक मोठ्या फटक्याची आणि तो मोठा फटका मात्र नितीनने खेचून आणलाय. बघा नितीनची हीच तर स्पेशालिटी राहिली आहे. नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. नो +1, 2 धावा जरूर मिळतील. बघा नितीनची हीच तर स्पेशालिटी राहिली आहे. ज्या ज्या वेळेला गरज असते त्या त्या वेळेला मात्र धावा खेचून आणतात आणि ते काम मात्र पूर्ण केलंय. तर या चेंडूवरती षटकार आला. रबाडा यांच्यासाठी मात्र 500 रुपयांचं पारितोषिक असेल अक्षय यांच्याकडे, अक्षय भुसारी यांच्याकडे. राईट ओव्हर द विकेट. सुहास काहीशी पाहनिशा करतोय, काहीशी टेहळणी करतोय. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतो की थोडासा फेरबदल केला गेलाय. लॉंग स्टॉप रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय सनी यांना. रणनीती निश्चित स्पष्ट होत नाहीये. मोठा फटका जरूर खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक चिंट्या, परंतु चिंट्याच्या डोक्यावरून चेंडू मात्र लँड होतोय आणि इथे मात्र जवळजवळ अक्षय यांचे 500 रुपये पण वाचलेत आणि स्कोर कार्डवरती 4 धावा देखील वाचलेत. तर 38 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. षटकाचा होतोय खेळ समाप्त. बघा अपेक्षाप्रमाणे रॉयल संघ पुढे पुढे जातोय. निश्चित स्वरूपाने 38 रन्स अपेक्षाप्रमाणे इथे मात्र धावफलकावरती आपल्याला वेग पाहायला मिळतोय. सरासरी जी गाठायची होती त्या सरासरीने तो संघ पुढे पुढे चाललाय. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या, त्याच्यानंतर 11ची सरासरी गाठली गेली आणि आता मात्र आपण पाहतो की 38 धावा झाल्यात. म्हणजे जवळजवळ 12.33ची सरासरी या संघाने गाठली. बघा अक्षय यांच्याकडून पुन्हा एकदा पारितोषिक आले नितीन म्हात्रे यांच्यासाठी. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये. 1 मिनिट स्कोर सांगायचं सत्यवान. 38 रन्स. 2 ओव्हर 22 होत्या. येस 2 ओव्हर 22च होत्या. तर CID आलेले आहेत गोलंदाजीच्या मार्कवरती. एक CIDची मालिका जिने मात्र सोनी चॅनलवरती संपूर्ण भारताला वेड लावलं आणि दया अक्षरशः अजून देखील दरवाजे तोडतोय आणि हा आलाय CID गोलंदाजीच्या मार्कवरती. तर बघूयात हा यश त्यात ओढेल का. तर CID यांच्यासाठी देखील पारितोषिक आलेले अक्षय यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी. मागील मॅचमध्ये थोडासा त्यांच्यावरती सपाटून मारा पडलाय. या मॅचमध्ये 38. सत्यवान सूर्यवंशी आहेत इथे. 38च आहे. प्लीज मॅच चालू करा. राईट ओव्हर द विकेट CID. पहिला चेंडू CID यांचा वेगवान चेंडू होता. नीटचा चेंडू नितीनला समजू शकला नाहीये, परंतु एक धाव जरूर मिळते. बघा निर्धाव चेंडूपेक्षा सिंगल डबलने का होईना धावफलक खालतं ठेवणं ही सर क्रिकेटची परिभाषा आहे. सध्याच्या घडीला फलंदाज म्हणला षटकारांनी चौकार,
परंतु अजून देखील टेनिस पटलावरती असे लेजेंडरी खेळाडू आहेत जे सातत्याने आवर्जून सांगतात की प्रत्येक चेंडूवरती धाव येणे हे क्रिकेटचं खरं मूलमंत्र आहे आणि तेच कदाचित नितीन इथे करतोय की काय. येस, हॅट्रिकसाठी 500 रुपये रबाडा यांच्यासाठी आलेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, पंचांचा इशारा इथे मात्र येतोय. डॉट बॉल. संकटाचं आभाळ आता कुठेतरी डोंगरावरती वावरते की काय असं म्हणावं लागेल आणि आकाशामध्ये देखील आपण पाहतोय की अक्षरशः ढग भरून आलेत. जोरदार वर्षवृष्टी चालू आहे. यावर्षीचा पावसाळा खूप जोरदार राहिला सत्यवान, कारण की मागील 15 दिवस आपण पाहतोय की या पावसाने संपूर्ण रायगड, मुंबई, ठाणे, उरण परिसराला अक्षरशः सपाटून मारा दिलाय. भरपूर साऱ्या विचित्र अशा गोष्टी देखील या घडतायत. नुकतीच जर सांगायची म्हणले तर एक रील स्टार जी मात्र फोटो सेशनच्या नादामध्ये दरीमध्ये पडल्या तिचा मृत्यू झाला. त्यामुळे मित्रांनो, ट्रेकिंगला जाताना, पावसाळ्यामध्ये सुट्टीमध्ये कुठे फिरताना थोडीशी काळजी घ्या स्वतःची. अक्षय सरोदे आमच्या बरोबर, अक्षय भुसारी आमच्या बरोबर आहेत. त्यांच्याबरोबर देखील पहिल्या इनिंग संपल्यानंतर आपण चर्चा करणार आहोत. परंतु यावेळेस बघा, हलकासा ओव्हर पिच चेंडू लॉफ्ट केलाय सर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. मैदानाच्या आतमध्ये इमर्जिंग स्टार रवाडा लगावतोय हा षटकार. शेवटचा चेंडू बॅटीच्या आउटसाइड एज आणि चेंडू सरस सुहास यांच्या हातामध्ये. सलग बॅक टू बॅक 2 कॅचेस सुहास मात्र खूप चांगल्या पद्धतीने कंप्लीट करतायत. 45 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 46 धावांचं आव्हान असणार आहे येणाऱ्या पुढच्या इनिंगमध्ये. आणि नक्कीच अक्षय भुसारे देखील विनंती करतायत की रोशन यांना विनंती करावी की कॉमेंट्री बॉक्समध्ये लवकर येण्यासाठी. मित्रांनो, आज आपल्यासमोर रोशनजी जुडले गेले. रायगड समालोचन कक्षाच्या माध्यमातून सातत्याने त्यांची भ्रमंती चालू असते. सातत्याने त्यांची वेगवेगळ्या परिसरामध्ये, मोठमोठ्या क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांचा वावर चालू असतो आणि आज मात्र आपल्या विनंती खातीर ते आपल्यासमोर जुडले गेले. आणि आजच्या दिवसातील शेवटच्या आणि अंतिम सत्रामध्ये आपण ऐकणार आहोत रोशनजी यांना. थँक्यू सो मच.
तर आजच्या स्पर्धेतला खरं तर सूर्य अस्ताला चालला आहे, मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि या स्पर्धेची अगदी शेवटचा आपण सांगता सोहळा या ठिकाणी संपन्न करणार आहोत. 4 षटकं बाकी आहेत आणि 4 षटकांमध्ये 46 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा आहे. त्या ठिकाणी रणजित कट्टे DG किंग्स 11 या टीमला आणि एका बाजूने रॉयल बी संघाला मात्र या धावा डिपेंड करायच्या. दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा. अंतिम सामना याचसाठी केला होता ठास, शेवटचा क्षण हा गोड व्हावा. आज खरं तर मी आयोजकांचा आभार मानेन, त्यांच्या माध्यमातून एक उत्तम दर्जाचं आयोजन आज कलंबोली नगरीमध्ये आपण पाहता, ज्यामध्ये एंटर कॉलनीचे 14 संघ सहभागी झाले. प्रत्येकाने चांगलं आम्हाला कोऑपरेट केलं, सहकार्य केलं. त्या सर्व संघांचं, सर्व खेळाडूंचं मनापासून आपण इथे आभार व्यक्त करूया. ऑफिशियल पंचाची भूमिका ज्या खेळाडूंनी साकारली त्यांचंही आभार. आमचे स्कोरर मित्र, DJ ऑपरेटर, ऑपरेटिंग सिस्टम असेल, लाईव्ह टेलिकास्ट टीम असेल, सर्वांचं मनापासून आभार. समालोचक देखील आहेत, त्यांचाही देखील आपण इथे आभार व्यक्त करूया. जाऊया मॅचकडे. प्रतिषटक 11.50 हा रिक्वायर रन रेट पर ओव्हर मागे राहील बॅटिंग करत असताना खरं तर या टीमला. तर एका बाजूने या 46 धावा वाचवायच्या आहेत. रबाडाचं पहिलं षटक, यंग टॅलेंट, अगदी मेन मॅचमध्ये, फायनल मॅचमध्ये लवकर झटपट परेश बाद झाला, त्यानंतर मन्नी बाद झाला. खरं तर खूप प्रेशर या टीमवरती वाढताना पाहायला मिळाला. प्रमुख खेळाडू अपयशी राहिले. पहिला बॉल 20 स्टेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न संतोष गोस्वामी. खरं तर या कळंबोली परिसरातला आणखीन एक टॅलेंट, प्रचंड प्रतिभा भरलेला खेळाडू. 20 स्टेपमध्ये बॉलच्या मेरिटनुसार तो फटके खेळतो. लेदरचं जास्त त्याच्याकडे असणारे अनुभव, त्याच्याबरोबरने सनी पाजी. खरं तर याही खेळाडूने प्रचंड इम्प्रेस केलं. प्रत्येक सामन्यामध्ये भरीव कामगिरी या खेळाडूची राहिली. दोघांचं कॉन्ट्रीब्युशन फार चांगलं राहिलं या संघासाठी. तर एका बाजूने रबाडा, यंग टॅलेंट, ओव्हर द विकेट. यावेळेला खरं तर आपण पहिला एक ऑर्थोडॉक्स टाईपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, अनऑर्थोडॉक्स टाईपमध्ये या ठिकाणी खेळायचं होतं. मागचा पाय अगदी वाकवला, त्यानंतर पूर्णपणे पाठच्या पायावरती बॅलन्स घेतला आणि फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. टायमिंग स्ट्रोक. 1 धाव या चेंडूवरती आली. एका रनने अकाउंट ओपन झालं, बॅटिंग करणाऱ्या टीमचं अकाउंट ओपन झालं. त्या ठिकाणी फलंदाज संतोष. यस, मागच्याही स्पर्धेमध्ये हे संघ मेगा फायनलमध्ये पाहायला मिळाले होते. यावेळेला सनी पाजी रेडी आहेत प्रत्येक बॉलला खरं तर सीमारेषा पलीकडे पाठवण्यासाठी. यावेळेस आपण पहिला वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 1+1 अशा 2 धावा इथे ॲड होतील. धावसंख्येत वाढ, 3 धावा धाव फलकावरती. स्ट्राईक रोटेट झाली आहे. कधी कधी स्ट्राईक रोटेशन हे देखील एखाद्या संघासाठी अंगलट बनतं. आणि पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी, फास्ट अँड फ्युरियस बॉल, वाईट लाईनच्या अगदी आतमधून बॉल ट्रॅव्हल करतो विकेट किपरच्या हातामध्ये. कमबॅक रबाडाचं त्या ठिकाणी पाहायला मिळालं. भरपूर चांगली गोलंदाजी. साहिल उलवेकर या खेळाडून देखील इम्प्रेस केलं. अप्रतिम त्याचं षटक राहिलं. या स्पर्धेमध्ये कळंबोली परिसरातील विविध भागातील खेळाडू सहभागी झालेले पाहायला मिळाले. पुन्हा एकदा तेच थरार बॉल, क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी आपण पाहत आहे. टेनिस बॉलमध्ये आपण जर पाहिला संध्याकाळी सत्राला थोडंसं मॉइश्चरचं प्रमाण वाढलं की खरं तर धावा कमी होतात. तो तिथे रबर बॉल आहे. हवामान कसंही असू द्या, फक्त तुम्हाला टायमिंगवरती भर द्यावा लागेल. तुम्ही मोठे फटके एक्झिक्यूट करू शकता. यावेळेला लेट कट गती होती, परंतु मागे आउटफील्ड स्लो झाली आहे. लास्ट मोमेंटला बॉल थांबला, दुसऱ्या रनसाठी निघायला रिस्क घेतली आहे. नॉन स्ट्रायकिंगला थ्रो नाही झालेला आहे, कुठेच थ्रो झालेला नाही आहे. आणि ते सेफली 2 धावा कंप्लीट. दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलं कॉलिंग, यस, वेट ऑर नो या 3 शब्दांचा वापर तुम्हाला नेहमी करावा लागतो जेव्हा रनिंग बिटवीन द विकेटमध्ये तुम्ही असता. आणि यावेळेस आपण पहिला कॉल होता संतोषचा. 2 धावा या चेंडूवरती आल्या. धावसंख्या स्कोर कार्डमध्ये पाहायला मिळेल 5. 5 धावा स्कोर कार्डवरती आहेत. आणि रबाडाचं हे षटक. यावेळेला त्रिफाचित फर्निचर डिस्ट्रॉयड, दांडी गुल. आणि इथे मात्र पहिला धक्का बसला. संतोष गोस्वामी चाललाय मैदानाच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती रबाडाने शेवट गोड केला. 1 खेळाडू बाद, 5 अशी धावसंख्या धाव फलकावरती.
खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक खेळाडू बाद 5 धावा. मनीष शर्मा खरं तर मगाशी प्रशांतजी यांनी देखील सांगितलं एक वेगवान गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे देखील पाहिलं जातं. आता या ओव्हरमध्ये इकॉनॉमिकल फिगर षटक हवं आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये स्टार्ट चांगला मिळाला. 46 धावा डिपेंड करताना पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 आल्या. 3 ओव्हरमध्ये आता 41 धावांची गरज आणि मैदानामध्ये आला स्वतः मनीष शर्मा. त्याच्या समोर असेल सन्नी पाजी. आजचा दिवस खरं तर अक्षरशः गाजवल्या खेळाडूने. सुहासने देखील दमदार कामगिरी मागील 2 मॅचमध्ये केली आहे. हे 2 प्रमुख खेळाडू आता विकेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. मॅच ऑन आहे. मेगा फायनलमध्ये चॅम्पियन कोण बनेल, या स्पर्धेचा उपविजेता कोण राहील, हे सांगणारे 3 षटकं असतील या मॅचची, या स्पर्धेची शेवटची 3 षटकं. यावेळेला ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा आहे. पहिली धाव पूर्ण केली आहे. स्वतः मन्नी त्या ठिकाणी धावून गेलेल्या बॉलपर्यंत. फॉलोथ्रूमध्ये चेंडू उचलत असताना आपण पाहताय त्यांना सेलिम डॉनला 1 धाव आली आहे. 6 धावा धावफलकावरती आहेत. मनीष शर्मा खरं तर एक उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू. मगाशी देखील सांगितलं व्यावसायिक क्रिकेट असेल, त्यानंतर खरं तर रायगड जिल्ह्यासाठी पनवेल तालुक्यासाठी खूप मोठं योगदान या खेळाडूचं राहिलं आहे. रॉयल कांबोई हे खरं तर ब्रँड आहे, ज्यामध्ये विजय शेठ खानावकर यांच्या नेतृत्वामध्ये अनेक ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी मिळाली आणि त्यानंतर मात्र एक वेगळी दहशत या संघाची सातत्याने पाहायला मिळाली. आज तोच संघ रॉयल बीच संघ मेगा फायनलमध्ये पोहोचला आणि त्यांच्याबरोबरने रणजित कट्टे DG किंग्स 11 या टीमला आपण मैदानामध्ये खेळताना पाहता. मेगा फायनलचा हा थरार मैदानामध्ये पाहायला मिळेल. अनेक खेळाडू घडले रॉयल कांबोई टीमच्या माध्यमातून. त्यांना मात्र चांगलं प्लॅटफॉर्म करता निर्माण करून दिलं विजय शेठ खानावकर यांचा मी आवर्जून उल्लेख करेन. मनीष शर्मा ज्याने लीड केलं या खरं टीमला, तो खेळाडू गोलंदाजी मार्कमध्ये समोर सुहासने दमदार कामगिरी केली आहे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. यावेळेला क्विकर वन ब्लॉकरमध्ये टाकला चेंडू, यॉर्कर आपण पाहिला आणि इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल. निर्णायक मॅचमध्ये खरं तर आता पहिल्या इनिंगमध्ये मन्नी आणि परेश अपयशी राहिले धावा बनवताना. आता इथे परिस्थिती देखील आपण जर पाहिली सामना बॅलन्स आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये रबाडाने चांगला स्टार्ट दिलाय. त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून अनुभवी मनीष शर्मा या ठिकाणी चांगली गोलंदाजी करत असताना शफल झाले, हुक केलाय. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण करून देणारा हा फटका. बॉल चालला फाईन लेगच्या बाहेर, सीमा पार षटकार. पडले गावचा साज विष्णू शेठ पाटील. यावेळेला आपण पाहिला खरं तर बरोबर लिडिंग एज लागली. बॉल थर्ड मॅनला चाललाय. त्या ठिकाणी सिंगल वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक वापरली होती मागच्या फटक्यामध्ये. त्या ठिकाणी सुहासने 1 धाव आली. टोटल धावसंख्या धावफलकावरती 13 लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही आपण पाहिलं या मॅचमध्ये विजयासाठी 33 धावांची गरज आहे. रणजित कट्टे DG किंग्स 11 या टीमला 33 धावांची गरज. मॅच बॅलन्स आहे कारण हे षटक आहे मनीष शर्माचं. यावेळेला हा फटका मध्ये ताकद कमी पडली की काय, बॉलला एलिव्हेशन मिळालं पण तो अंतर कमी कापताना बॉल चालला मागे. त्या ठिकाणी चांगले प्रयत्न होते. सिंगल रन घेतली असं वाटला, झेल होईल. परेशकडून मात्र झेल सुटला गेला. जीवनदान मिळालं त्या ठिकाणी सन्नी पाजी या खेळाडूला. 1 धाव आली. का तर जेव्हा चेंडू हवेमध्ये होता तेव्हा पहिली रन ऑलरेडी कंप्लीट व्हायला हवी होती, त्यामुळे दुसरी रन तुम्हाला घेता आली असती. असं वाटलं की तिथे झेल होईल किंवा षटकार जाईल. या द्विधा मनस्थितीमध्ये खेळाडू होते. 1 धाव आली. 14 धावा धावफलकावरती. 14 धावा धावफलकावरती. खरं तर अक्षय आमचे भुसारी भविष्यवाणी सांगतात माया मॅचची. पॉल ऑक्टोपस ज्याने फुटबॉल मॅचमध्ये बरेचसे रिझल्ट सकारात्मक दिले होते. यावेळेला देखील आपण पहिला डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न व्हीसेपमध्ये खेळायचं होतं, पण बॉलच्या लाईनमध्ये नव्हते फलंदाज. डॉट बॉल पाहायला मिळाला. सेकंड ओव्हर कंप्लीट. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना रणजित कट्टे DG किंग्स 11 टीमची धावसंख्या धावफलकावरती 1 खेळाडू बाद 14.
12 बॉल 32 धावा, प्रति ओव्हर 16.00चा रिक्वायर्ड रन रेट आहे या मॅचमध्ये. तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती गोलंदाज येतोय रोहित चौगुले, आणखीन एक यंग टॅलेंट. सामना संपलेला नाही आहे, परंतु प्रेक्षकांची गर्दी अजूनही मैदानामध्ये आहे. हे प्रेम आहे क्रिकेटवरती तमाम कळंबोलीवासियांचं. प्रत्येक सॅटर्डे संडेला तुम्हाला या मैदानी स्पर्धा पाहायला मिळतात. सलग 3 विकेट घेतले तर रोहितसाठी अक्षय भुसारी यांच्याकडून आपण पाहताय 3000चं पारितोषिक आलंय. 12-32 सनी निर्णायक मॅचमध्ये आक्रमण करेल का, हा एक मोठा प्रश्न. त्याच्याबरोबरने सुहासने ज्या पद्धतीने कामगिरी केली आहे त्या कामगिरीमध्ये सातत्य टिकवेल का हे पाहायचं आहे. रोहित बॉलिंग मार्कवरती या ठिकाणी येताना आपण पाहू शकाल. राईट अ मोर द विकेट. स्पर्धा एक दिवसीय, परंतु खरं तर अप्रतिम असं आयोजन नियोजन. मी अनिकेत यांचं खरं तर कौतुक करेल, आभार व्यक्त करेल. आमचे मित्र किरण दळवी. यावेळेला पहिला बॉल आदळलेला आपटलेला अनप्लेएबल चेंडू, नो बॉल कॉल, 1 बाउन्सर फॉर 1 ओव्हर ही वॉर्निंग गोलंदाजाला मिळाले. त्यामुळे दुसरा तुम्ही बाउन्सर टाकू शकत नाहीये, अन्यथा तुम्हाला पेनलाइज केलं जाईल. पहिली सिंगल आली. 12 बॉल 31चं समीकरण या मैदानामध्ये आलेलं. समोर पुन्हा सनी तयार. यावेळेला ऑन साइडला एक्साइटिंग द पॉवर, बॉलला पडलं वाईड स्ट्रॉंगांच्या बाहेर, सीमा पार, मॅक्झिमम हिट, षटकार. बॉल यावेळेला बॅकफुटला जाऊन त्या ठिकाणी खरं तर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. डीप बॅकवर्ड पॉईंटला बॉल चाललाय. भरपूर चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी चांगले एफर्ट्स लावत असताना क्षेत्ररक्षक एक धाव आली. प्रभात अंबोरे खरं तर बायकरमॅन त्या ठिकाणी आहेत. प्रभात अंबोरेला आपण त्या ठिकाणी पाहू शकाल फिल्डिंग करत असताना. सिंगल आली. धावसंख्येत बदल झाला. टोटल धाव फलकावरती 22, अजूनही 10 चेंडूमध्ये 24 धावा. प्रत्येक जण प्रेडिक्ट करत असेल आता कोणता संघ जिंकेल. यावेळेला पुन्हा एकदा लेग ग्लान्स केलाय, फाईन केले भरपूर. सुहास मागे चालला बॉल, त्या ठिकाणी फिल्डर आहेत. तर चांगलं फील्ड पोझिशन लावलंय संघ नायकाने. डीप फाईन लेग, त्यानंतर डीप बॅकवर्ड पॉईंटला असेल फिल्डर. एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये फिल्डर उभा आहे. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, वाडी स्ट्रॉंग ऑन, मिड विकेट क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक उभा केलाय. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग. फिल्डिंगची विवरचना अप्रतिम आपण पाहता. बॅटरचा स्टान्स रीड करून मात्र त्या पोझिशनला फिल्डर उभे करताना क्षेत्र संघनायकाला आपण पाहू शकाल, जेणेकरून धावा त्या ठिकाणी वाचवता येतील. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला आले होते आणि इथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हेनरी क्लासेनला आपण पाहिलं का तर मेगा फायनलच्या मॅचमध्ये डोकेदुखी राहिला होता. त्या खेळाडूने विध्वंसक अर्धशतक साकारलं आणि त्यानंतर खरं त्याचा विकेट जेव्हा मिळाला तिथून मात्र पुन्हा एकदा कमबॅक भारतीय संघाचं पाहायला मिळालं. सूर्यकुमारचा कॅच, तोही टर्निंग पॉईंट. बऱ्याच घडामोडी घडताना आपण पाहिल्या, तशाच घडामोडी या मॅचमध्ये घडतील का हे पाहायचं आहे. एक डॉट बॉल पराभवाकडे घेऊन जाईल. एश अँड टेकन, फ्लाय स्लीपला झेल टिपला गेला आणि इथे मात्र अजून एक धक्का बसला बॅटिंग करत असताना रणजित कट्टे DC किंग्स 11 टीमला.
त्यामुळे या खरं तर हा बॉल फेस करेल साहिल उलवेकर, यंग टॅलेंट विपक्ष यंग टॅलेंट युवा ब्रिगेड. तुम्हाला खरं तर हे बॅटल मैदानामध्ये पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट बॉल तयार. या बॅला देखील एज लागली आहे. फ्लाय स्लिपला आणखीन एक सुंदर झेल टिपला आहे. कहाणी में ट्विस्ट. शेवटचे 6 बॉल. आता विजयासाठी 23 धावा आल्या. पाहुली माघारी परतावा लागेल साहिल उलवेकर या फलंदाजाला. चांगलं स्कोरिंग. कारण आता यानंतर या 1 ओव्हरनंतर स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज कोण, गोलंदाज कोण, शतररक्षक कोण, सर्वात जास्त षटकार कोणाच्या नावावरती आहेत, स्पर्धेमधला मालिकावीर कोण, सर्व गोष्टींची खरं तर उत्तरं त्यांच्याकडून तुम्हाला मिळतील. त्यांचा आपण इथे आभार व्यक्त करूया. चॅम्पियन बनण्यासाठी अजूनही 23 धावा करायच्यात मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना रणजित काटे DC किंग्स 11 या टीमला. तर एका बाजूने या ठिकाणी आपण पाहता रॉयल बी टीमला धावा रोखायच्या. समोर फलंदाज सुहास. या वेळेला यॉर्क टाकला बॉल, खोदून काढला बॉलला, ऑन साईडला सिंगल पूर्ण केली आहे. त्या ठिकाणी सुहासला हव्या स्ट्राईक निघालेत. या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला 2 धावा आल्या. 5 चेंडूमध्ये 21. जरी 20 आल्या तरी मात्र या सामन्याचा रिझल्ट राहील. ज्या संघाच्या बाजूने टॉस लागला तो संघ असेल या सामन्यामध्ये विजेता. 5 बॉल 21चं कॅल्क्युलेशन आहे मैदानामध्ये. सामना संपलेला नाहीये, अजूनही मॅच ऑन आहे. शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष तुम्हाला या मेगा फायनलमध्ये इथे पाहायला मिळेल. यातील मात्र शंका नसणार आहे. चॅम्पियन बनायचं आहे, प्रत्येक संघाचं स्वप्न आहे, परंतु इथे एकच संघ चॅम्पियन बनेल, एक असेल उपविजेता. यावेळेला एज लागली, फटका फसलाय. प्रभात सबस्टिट्यूट प्लेअर मैदानाकडे आला आणि त्याने दुसरा झेल टिपला या मॅचमध्ये. इथे मात्र आता अडचणी वाढतील. बॅटिंग टीमच्या वाट्याला सुहासला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. चार बॉल 21 या मॅच मध्ये चिंट्याला आता खरं तर हिरो बनण्याची एक नामी संधी आहे.
या खरं तर सामन्यामध्ये त्याला आत्मपरीक्षण करावं लागेल. खरं तर आपल्याला हिरो बनायचं आहे आणि इथे मात्र मोठे फटके खावे लागतील. स्टेप आउट झाले, ऑन साईडला हा फटका आलाय, सिंगल घेतले. आता मात्र मॅचमध्ये अडचणी वाढतील, कारण जरी 20 आले असं तरी मात्र नाणेफेकीचा कौल लागला होता त्या ठिकाणी खरं तर बॅटिंग टीमच्या बाजूने. आता मात्र 3 बॉलमध्ये विजयासाठी तब्बल 20 धावांची गरज. सुरुवातीपासून गोलंदाजांचा बोलबाला राहिला. पहिल्या ओव्हरमध्ये रबाडाने फक्त 5 दिल्या, मनीष शर्माने 5 दिल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये खरं तर 9 दिल्या, रोहितने देखील तिसऱ्या ओव्हरमध्ये 9 धावा खर्च केल्या. चौथ्या ओव्हरमध्ये देखील तीच कामगिरी आयुष्या माध्यमातून होत असताना हे खरं तर अपकमिंग यंगस्टर आहेत, भविष्यात कळंबोली क्रिकेटचे हे खेळाडू जे खरं तर युवा तरुण तरफदार खेळाडू आहेत, ते मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये या ठिकाणी कळंबोलीचं नेतृत्व करतील क्रिकेटच्या माध्यमातून, या शंकाच नाही आहे. कारण या वयामध्ये इतकी गुणवत्ता त्यांच्यामध्ये भरली आहे. येणाऱ्या कालामध्ये जसजशा स्पर्धा खेळतील तसतसे ते मॅच्युअर होतील आणि चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून कळंबोली क्रिकेटसाठी राहील, या शंका नाही आहे. इथे फुल टॉस फटका फसलाय, डीपमध्ये पाणी थांबलं आणि या मॅचमध्ये आता पूर्णपणे खरं तर पारडं जड झालंय ते म्हणजे रॉयल बी संघाचं. रॉयल म्हणजे राजा, राजासारखा माणूस आणि खरं तर विजय शेठ यांचा हा संघ मैदानामध्ये एक वेगळी खरं तर दादागिरी प्रस्थापित करत असताना, या स्पर्धेमध्ये वेगळी छाप सोडत असताना 2 बॉल औपचारिकता शिल्लक राहिली, 19 धावांची गरज. यावेळेला स्विंग आणि मिस डॉट, मोठ्या मार्जिनने आता पराभूत होतो की काय बॅटिंग टीम. 46 धावा एवढ्या मोठं टार्गेट नव्हतं, परंतु हे टार्गेट मोठं करून दाखवलं गोलंदाजांनी. अप्रतिम स्पेल राहिला आणि या स्पर्धेचा शेवटचा बॉल चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन बनण्यासाठी 1 पाऊल मागे आहे खरं तर फिल्डिंग करणारा रॉयल बी संघ. 1 बॉल पेंडिंग आहे, डीजे आपण रेडी राहायचा आहे. सामना संपला की लगेच खरं तर एक चांगला सॉन्ग प्ले करा, आनंद प्रत्येकाला व्यक्त करू द्या. शेवटचा बॉल आणि या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनलाय रॉयल बी टीम. वेल प्लेड बॉल.